नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, स्कॉप अंतर्गत आपल्याला मानके भरून घ्यायची होती। मी माझ्या शाळेला लागू असणारी सर्व मानके भरून घेतलेली आहे आणि जी मानके लागू नाही त्या ठिकाणी लागू नाही या बटनावर क्लिक केलेलं आहे। तर अशा प्रकारे मी सर्व मानके भरून घेतलेली आहेत। जी सुविधा माझ्या शाळेत नाही ते मानक मी भरलेलं नाही आहे। बघा, सर्व भरून झालेलं आहे, काही भरलेली नाही आहे। तर आता याचं सबमिशन कसं करायचं? तर बघा, खाली एक बटन दिसत आहे, पूर्ण सबमिशन, आपला प्रतिसाद पूर्ण करा, या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केलं, यानंतर हमीपत्र लिहून आलेलं आहे, बघा दिसत आहे या ठिकाणी। वरील शाळेशी संबंधित सर्व मानके मी काळजीपूर्वक वाचली असून प्रत्येक मानकासाठी आमच्या शाळेतील लागू होणाऱ्या आवश्यक वर्णन विधानांची निवड केलेली आहे। निवडलेली वर्णन विधाने शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारी असून निवडलेल्या वर्णन विधानाशी संबंधित असणारे सर्व पुरावे शाळेत उपलब्ध आहेत। बाह्य मूल्यांकन व अशासकीय स्वयंसेवी संस्था मार्फत केल्या जाणाऱ्या त्रयस्थ मूल्यांकनाच्या वेळी दर्शविण्यात आलेल्या वर्णन विधानाशी संबंधित सर्व पुरावे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे। तसेच नमूद करण्यात आलेली सर्व माहिती आमच्या उपलब्ध कागदपत्रांनुसार खरी व वास्तव दर्शवणारी आहे। माहिती खोटी आढळल्यास माझी जबाबदारी असेल करिता याबाबत मी हमीपत्र देत आहे। तर हे हमीपत्र आपल्याला भरून घ्यायचं आहे। याकरिता आपल्याला हा जो बाजूचा डब्बा दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याआधी आपण खाली काय आहे ते आणखी बघून घेऊया। तर खाली बघा, प्रतिसाद नोंदविलेली मानके, आपण कोणकोणत्या मानकांना प्रतिसाद नोंदविलेला आहे ते सर्व या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्याखाली प्रतिसाद न नोंदविलेली मानके, तर म्हणजे ज्यांचा प्रतिसाद आपण दिलेला नाही आहे, ज्या गोष्टी आपल्या शाळेत नाही आहेत त्यासुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। तर ह्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, तर हे जे हमीपत्र आहे जे आपण वाचून घेतलेलं आहे, तो हा जो डब्बा दिसत आहे या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे। जर क्लिक केला आहे, खाली एक बटन आलेलं आहे बघा, पूर्ण सबमिशन, आपला प्रतिसाद पूर्ण करा, या ठिकाणी मी क्लिक करून घेते। बघा, प्रतिसाद नोंदविलेल्या मानकांची संख्या दिलेली आहे आणि प्रतिसाद न नोंदविलेल्या मानकांची सुद्धा संख्या दिलेली आहे आणि लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या 15 दाखवलेली आहे। आणि इथे बघा, आपण जे मानक भरून घेतलेले आहेत त्यांचे स्तर कोणते हे सर्व या ठिकाणी दिसत आहे। बघा, सर्वच माहिती या ठिकाणी आलेली आहे। आता आपल्या प्रतिसादात जर काही बदल करायचा असेल, उदाहरणार्थ मानक क्रमांक 18 स्तर इथे 2 दिलेला आहे, परंतु आपल्याला जर यामध्ये चेंज करायचं असेल तर आपण तो बदलसुद्धा करू शकतो। आपल्या प्रतिसादात बदल या बटनावर क्लिक करायचं आहे, होय असेल तर होयवर जायचं आहे आणि पुढे जाऊन आपण या ठिकाणी बदल करू शकतो। तर मला बदल करायचा नाही, त्यामुळे मी नाहीवर क्लिक करते। तर अशा प्रकारे आपली सर्व माहिती या ठिकाणी बघा भरून झालेली आहे आणि या ठिकाणी आपले जे प्राप्त गुण आहेत ते सुद्धा दिसत आहेत। तर अशा प्रकारे सर्व माहिती आपल्याला हे फायनल सबमिशन करून घ्यायचं आहे। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।